आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। जल जीवन मिशनसाठी करण्यात आली भरीव तरतूद, मिळणार तब्बल 67,300 कोटी, अटी पूर्ण केल्यानंच राज्यांना निधी। जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। पोट हिस्सा मोजणीवर असणार समितीचे लक्ष, 7-12 उतारे नोंदीतील तफावतीचा गोंधळ दूर होणार। राज्यभर जमिनीचे सतत पोट हिस्से पडत असताना नव्या हिस्स्यांची मोजणी केली जात असताना नकाशे तयार नाहीत। परिणामी पोट हिस्से आणि 7-12 उतारे यांच्या संख्येत मोठी तफावत तयार झाली आणि हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता पोट हिस्सा मोजणीचा विशेष प्रकल्प हाती घेतला आहे। पीएम किसानचा हप्ता 6,000 रुपये कायम, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही वाढ नाही। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जारी केला गेला होता। यामुळे 22वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जारी करण्यात आला होता। भंडारा जिल्ह्यात 55 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई, 2 कोटींचा निधी मंजूर। साकोली तालुक्यात सर्वाधिक 19 कामे प्रस्तावित। जुन्या आणि नादुरुस्त नळ योजनांमुळे पाणी असून देखील नागरिकांना वणवण करावी लागते आणि ही बाब लक्षात घेऊन 60 कामांना मंजुरी देण्यात आली। या टप्प्यांमध्ये टँकरमध्ये द्वारे पाणी पुरवठा किंवा नवीन विंधन विहिरींवर कोणताही खर्च न करता अस्तित्वात असलेल्या स्त्रोतांचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे। नंदुरबार बाजार समितीत मिरचीचा महाग ठसका, 2 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडणार। आतापर्यंत 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली असून त्यातून तब्बल 65 कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली। हंगामाच्या अखेरीस हा आकडा 75 कोटींच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एसटीतून तीर्थाटन, भाविकांसाठी आनंद वार्ता, बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त विशेष योजना। महिला आणि ज्येष्ठांना भाड्यामध्ये सवलत। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात येणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे। प्रत्येक एसटी डेपोतून किमान 40 प्रवासांचे गट तयार करून पूर्वनियोजित तीर्थक्षेत्रांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बेसिंग लिंक अंतिम टप्प्यात, मे मध्ये सुरुवात। 13.3 किलोमीटर पर्यायी मार्ग विकसित। प्रवासाचा सरासरी 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार वेळ। आता भरावा लागणार 100% कर, थकबाकी सवलत बंद झाली। शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संताप। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता व अन्य कर थकबाकीवर 50% जमा केल्यास एकूण थकबाकीच्या रकमेत 50% सवलत होती। मात्र ही अंमलबजावणी केवळ 31 डिसेंबर पर्यंत होती। कर्जावर कर्ज, व्याजावर व्याज आता थांबणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा। महाराष्ट्रातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी आणि शेतीसाठी मोफत वीज पुरवठ्याबाबत सरकारचे स्पष्ट संकेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या 2 सभांमध्ये शेतकऱ्यांच्या हितासंबंधी महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत। यामध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा तसेच मोफत वीज पुरवठ्याची योजना यांचा समावेश आहे आणि या वक्तव्यांमुळे राज्यातील शेतकरी वर्गात आशेचं किरण निर्माण झालं असून महायुती सरकारकडून लवकरच ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात 190 मेगावॅट सौर ऊर्जेमुळे नंदुरबारचे 20,000 शेतकरी बागायतदार। 21 वीज उपकेंद्रांतर्गत सोलर पॅनल उभारणी। दररोज होते 190 मेगावॅट वीज व सौर ऊर्जेची निर्मिती। महावितरणकडून मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 44 वीज उपकेंद्राची निवड करण्यात आली होती। कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप। खासगी कर्ज काढून खरेदी केली अवजारे। बदनापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये। अनुदान रखडल्याचा फटका नवीन अर्जांना देखील बसतोय। ज्यांना पूर्वसंमती मिळाली त्यांना खरेदीची परवानगी मिळत नाही, तर नवीन अर्जदारांची निवड प्रक्रिया सध्या पूर्णपणे ठप्प आहे। यामुळे तालुक्यातील शेकडो गरजू शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे। भंडारा जिल्ह्यात बोरवेल खोदकाम ठप्प। वाढत्या खर्चामुळे व्यावसायिकांचा अनिश्चितकालीन संप। डिझेल दरवाढ, यंत्रसामुग्रीचे वाढते भाव आणि मजुरीच्या खर्चात मोठी वाढ झाली असताना देखील बोरवेल खोदकामाचे दर गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत आणि या अन्यायाविरुद्ध भंडारा जिल्हा बोरवेल असोसिएशनने आता आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 211 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई। जिल्हा प्रशासनाद्वारे 10.13 कोटींचा आराखडा, विहिरींचे अधिग्रहण। निफाड तालुक्यात 5,000 हेक्टरहून अधिक ऊसाचे क्षेत्र बाधित। गेल्या वर्षीच्या पुराने शेतजमिनीवर परिणाम। ऊस तोडणीला कारखानदारांनी दिला नकार।
दुधनी तुरीचे दर 9,000 पार, तुरीला कमाल दर 9,400 रुपये. हमी भावापेक्षाही जास्त दर सोलापूर, कलबुर्गी, लातूर, विजयपूर आणि धाराशिव जिल्ह्यांमधून आवक. मार्केट कमिटीमध्ये 2,800 क्विंटल तुरीची आवक झाली. सद्यस्थितीत हरभऱ्याची देखील मोठ्या प्रमाणात आवक होत असून प्रति क्विंटल 5,530 रुपयांचा दर मिळत आहे. सीसीआयच्या गाठी बाजारात कापसाच्या दरात मोठी घसरण. सरकेच्या उठावातही आली कमी. मार्केटमध्ये वाढली कापसाची आवक. सीसीआयने चालू हंगामातील 80 लाखांवर गाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी काढल्या आणि या दरम्यान देशांतर्गत सरकेचा उठाव कमी झाल्यामुळे दरात 100 ते 150 रुपयांनी कमी आली आहे आणि सोबतच खुल्या बाजारात स्थानिक कापसाची देखील आवक वाढली आणि त्यामुळे कापसाच्या दरात 400 ते 500 रुपयांपर्यंत घट झाली. पीक पाहणी सहाय्यकांचा जीव टांगणीला मोबदला नाही, प्रवास खर्च नाही, विमा संरक्षण देखील नाही. मोबाईलचा खर्चही करावा लागतोय स्वतःचा. जिल्ह्यामध्ये ई पीक पाहणीसाठी सहाय्यक कार्यरत असून शासन निर्णयानुसार एकल पिकासाठी प्रति प्लॉट 10 रुपये तर मिश्र पिकांसाठी प्रति प्लॉट 12 रुपये असं मानधन देण्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात हे मानधन वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार 178 कोटी रुपये. राज्यात सूक्ष्म सिंचन योजनेत सहभागी झालेल्या 51,000 शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 178 कोटी रुपयांची आसपास अनुदान रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात पेरणी क्षेत्र वाढल्याने युरियाच्या मागणीत देखील वाढ. टंचाईने शेतकरी अडचणीत. मर्यादित साठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. देवगड हापूसला हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर. प्रति डझनला 4,500 ते 5,000 रुपयांचा दर. पीएम किसान पोर्टल अपडेटचे काम पूर्ण. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पोर्टल बंद पडल्यामुळे अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपडेट करण्याचे काम ठप्प झाले होते. सदर काम अखेर गेल्या आठवड्याभरापासून पूर्ववत झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पीएम किसानचे 75,000 लाभार्थी वाढले. महाराष्ट्रातील 91 लाख पात्र. वार्षिक 6,000 रुपये मानधन. 2.5 लाख संशयितांच्या पडताळणीनंतर समावेश होतोय. केंद्र सरकारकडून प्राप्तिकर मर्यादा ओलांडणारे शेतकरी. एकाच घरात पती व पत्नी दोघं लाभ घेतले असल्यास एकालाच लाभ. KYC ची पूर्तता या निकषांवर पडताळणी केली जाते आणि या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे देऊन त्यांची पुनः पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच लाभार्थ्यांचा समावेश पात्रता यादीमध्ये केला जात आहे. वादळ गारपिटीचा केळी पिकाला दरवर्षी मोठा तडाखा. 2023 ते 26 या काळात कोट्यावधींचे नुकसान. शेतकरी हतबल. खानदेशात केळी पीक हे नैसर्गिक समस्या, रोगराई, खरेदीदार व्यापाऱ्यांची मनमानी अशा गर्तेत सापडलेला असताना दरवर्षी पिकाला गारपीट आणि वादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसतोय. त्यामुळे दरवर्षी पिकाची 300 ते 400 कोटी रुपयांची हानी होत आहे. मक्याच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी साठवणुकीने कळ. चारा साठवणुकीवर भर. उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतोय. भोकरदन तालुक्यातील अनवासह परिसरात खरीप हंगामात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढलाय. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ होऊ लागली आणि यामुळे मक्याच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचं चित्र अनवासह परिसरामध्ये दिसून येत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.